खासदार संजय राऊत आणि आणखी काही नेते आज ताज लँड्स इंडिया हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहेत। आम्ही फक्त जेवायलाच जातोय, आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊतांनी म्हटलंय। कालच जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, पण तिथं कोंडवाला झाल्याचं समजल्याचा राऊतांनी टोला लगावलाय। याच हॉटेलमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं त्यांचं निवडून आलेले 29 नगरसेवक यांचा मुक्काम केलेला आहे। 29 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताज लँड्समध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्वर ओकची चाकरी केली। काकांनी चाकरी आणि मातोश्रीनं भाकरी बंद केली वाटतं, त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या असंही म्हात्रे म्हणाले। शीतल म्हात्रे यांनी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर आता पलटवार केलेला आहे। संजय राऊतांवर टीका केलेली आहे। खाल्ल्या मिठाला जागायची सवय लावून घ्या। काकांनी चाकरी आणि मातोश्रीनं भाकरी बंद केली वाटतं। मातोश्रीची भाकरी खाऊन शरद पवारांची सिल्वर ओकची चाकरी अशा शब्दामध्ये शीतल म्हात्रे यांनी टीका केलेली आहे संजय राऊतांवर। शीतल म्हात्रे यांनी एक्सपोज करत ही टीका केलेली आहे। नेमकं काय म्हटलंय? एवढी वर्ष मातोश्रीची भाकरी खाऊन सिल्वर ओकची चाकरी केली, आता काकांनी चाकरी आणि मातोश्रीनं भाकरी बंद केली वाटतं, त्यामुळे बहुतेक ताजमध्ये जेवायला येत आहे। खाल्ल्या मिठाला जागायची सवय तेवढी लावून घ्या अशी एक्सपोस्ट शीतल म्हात्रे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली आहे।